विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियावर मोठी नामुष्की, तब्बल 8 जागी मविया उमेदवारांची माघार, तर 6 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड, 11 जागांवर थेट लढत। विधान परिषद निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट येण्याची शक्यता, गोकुळ गीते यांना आता पाठिंबासाठी मनवण्याच्या हालचाली सुरू। गीतेंचा पाठिंबा मिळाल्यास नाशिकमध्ये दराडेंविरुद्ध हिरेनमध्ये दुरंगी लढत। माघार नाट्यावर दिवसभरात 150 कोटी रुपये खर्च, विधान परिषद माघारीबाबत संजय राऊतांचं ट्विट, निवडणुकीतील आर्थिक व्यवहार लोकशाहीला घातक असल्याचं मत। नाना पटोलेंच्या दबावामुळे बनसोड यांची माघार, परिणय फुकेंचा नाना पटोलेंवर आरोप, पटोलेंनी सपकाळांविरोधात सुपारी घेतल्याची पक्षात चर्चा, फुकेंची माहिती। नवनीत राणांना राष्ट्रवादीची राज्यसभेची उमेदवारी, झी 24 तासला खात्रीलायक सूत्रांची माहिती, सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी वर्णी लागण्याची शक्यता। तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाई यांचा राजीनामा, अण्णामलाई नवीन पक्ष स्थापन करण्याची शक्यता। मान्सून उद्या तळकोकणामध्ये दाखल होण्याची शक्यता, तर 11 जूनला मुंबईमध्ये आनंदसरी बरसणार, कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाचा अंदाज, यंदा मान्सूनचा 3 दिवसांचा लेटमार्क। रिक्षा भाडेवाढीपासून तुर्तास दिलासा, अद्याप रिक्षा भाडेवाढीचा प्रस्ताव नाही, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती। आर्थिक संकटातील बेस्टची राज्य सरकारकडे मदतीची धाव, बेस्ट समिती अध्यक्षांचं एकनाथ शिंदेंना पत्र, ग्रॅच्युटी देयके देण्यासाठी निधीची मागणी। कर्जदारांना आरबीआयचा दिलासा, सलग तिसऱ्यांदा रेपो रेट जैसे थे, रेपो रेट 5.25% कायम।